जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेलं आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती. तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. सगळ्यांना गुड आफ्टरनून. चला, अतिसंभाव्य 5000+ प्रश्नांची आपली शुभारंभ सिरीज. तर याच्यामध्ये आजचं आपलं 65 नंबरचं सेशन आपण रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे जे विद्यार्थी मित्र आलेत सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. जे तुमचे विद्यार्थी मित्र आलेले नाहीयेत त्यांच्यापर्यंत आपल्या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे. चला पटापट. सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. चला प्रश्नांना सुरुवात करूयात. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे आपला. काय प्रश्न तर बघा, संयुक्त स्वर ऐ ची फोड कशी कराल. ऐ हा शब्द कसा तयार होतो. संयुक्त स्वर किती आहे टोटल, उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. किती आहेत संयुक्त स्वर? 4च आहेत. कोणते कोणते आहेत? ए, ऐ, ओ आणि औ. ठीक आहे, लक्षात कसा ठेवायचा विग्रह? जमत असेल पाठ करा, नाहीतर लक्षात ठेवा. काय? इथं अ, इकडे आ, परत अ आ. ठीक आहे, इकडे ई ई, उ उ, असं लक्षात ठेवायचंय. पहिला ई किंवा दुसरा ई, दोन्हीकडे पण. इकडे पण पहिला उ किंवा दुसरा उ, कुठलाही असला तरी चालतो. फक्त लक्षात ठेवायचे पहिला काय आहे, अ आहे का आ आहे. ठीक आहे, मग आपल्याला ऐ विचारला होता म्हणून ऐ कसा तयार झाला? आ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई. मग इथं काय दिलंय? दुसरा ई दिलेला आहे. त्यामुळे पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा आहे ना, पर्याय चौथाच योग्य. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, क्षवज्ञ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत? अर्धस्वर, संयुक्त व्यंजने, जोडाक्षरे आणि महाप्राण. ओळखा. क्षवज्ञ कुठल्या प्रकारची व्यंजने आहेत? तर क्षवज्ञ ही आहेत आपली, यांचा विग्रह काय होतो? व्यंजन सांगितले म्हणजे हलांत केलंय. क्ष तयार झाला क अधिक श आणि न्य तयार झाला द अधिक न अधिक य. ही आहेत विशेष संयुक्त व्यंजने. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. यांना वर्णमालेत कोणी स्थान दिलं? यांना वर्णमालेमध्ये कोणी स्थान दिलं असं जर विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. कोणी स्थान दिलं यांना वर्णमालेत? सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस. पर्याय दुसराच योग्य इथे. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, शेणाचा दिवा लावणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. शेणाचा दिवा लावणे म्हणजे काय? मूर्खपणाचे कृत्य करणे, भित्रेपणा दाखवणे, दिवाळे काढणे आणि मिजास करणे. शेणाचा दिवा लावणं म्हणजेच काय? तर दिवाळं काढणं. काय? शेणाचा दिवा लावणे म्हणजे दिवाळे काढणे. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर, मोके दामले, दादोबा पांडुरंग तरखडकर, कृष्ण शास्त्री चिपळूणकर. जॉन्सन म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी ट्रिक? जॉन्सन आणि काय? शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? दोघांमधला फरक लक्षात ठेवायला तुम्हाला जाक आणि शव असं लक्षात ठेवा म्हटलं होतं. जॉन्सन म्हणजे जाक, क म्हणजेच कृष्ण शास्त्री चिपळूणकर. पर्याय चौथा. हे पण चिपळूणकर, हे पण चिपळूणकर, हे कृष्ण शास्त्री चिपळूणकर, ज्यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात.
आणि हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणून घेतलं. ठीक आहे, चला जॉन्सन विचारलं होतं म्हणून पर्याय चौथा योग्य. लेक्चर चालू झाले त्याच्यामुळे लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांना लेक्चर आवडतं त्यांनी लाईक देखील करून घ्यायचे. लाईट नसताना सुद्धा घामाच्या धारा गळत असताना सुद्धा आम्ही लेक्चर घेतोय तुमच्यासाठी, रेकॉर्डिंग का होईना अपलोड करतोय. चला, त्यामुळे लाईक तर झालेच पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, र श ळ ही व्यंजने कोणत्या उच्चार स्थानातील आहेत? वर्णांची उच्चार स्थानेवरचा प्रश्न आहे. मूर्धन्य वर्ण, दंत्य वर्ण, औष्ठ्य वर्ण आणि तालव्य वर्ण. र श ळ ही व्यंजने कोणत्या उच्चार स्थानातील आहेत? मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य म्हणजे केटीयम, यम म्हणजे म. 3 नंबरची लाईन कच ट, ट ठ ड ढ न, र श ळ आणि रुरुशीचा हे आपले मूर्धन्य वर्णामध्ये आहेत. पर्याय पहिलाच योग्य. चला जाऊयात पुढे पुढच्या प्रश्नाकडे. हा बघा, मग अशी तुम्हाला सांगितलं, द्या आता बरोबर उत्तर. श व ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा समावेश वर्णमालेमध्ये कोणी केलेला आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर, मोरो केशव दामले, सबनीस आणि मंगळूरकर. ओळखा. क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजन हे स्थान कोणी द्यायला सांगितलं किंवा कोणाच्या सांगण्यावरून दिलं किंवा कोणी दिलं? तर महादेव पांडुरंग सबनीस यांनी दिलं. म पा सबनीस पूर्ण नाव त्यांचं. पर्याय तिसरा योग्य. महादेव पांडुरंग सबनीस, शॉर्ट फॉर्म आहे त्यांचा म पा सबनीस. मंगळूरकर म्हणजेच आपले प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी इंग्रजी स्वर म्हणजेच आदत्त स्वर यांना वर्णमालेत स्थान दिले. मोके दामले यांनी कोणाला वर्णमालेत स्थान दिले? स्वर आणि व्यंजने यांना दिले. आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर मला वाटते मगाशी नाही बघितलं, मराठी भाषेचे शिवाजी यांना म्हटलं जातं. स्पष्टीकरण सांगितलं होतं, याचा पण प्रश्न नव्हता तो. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे बघा. समूह दर्शक. पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? आढी, गुढी, राई आणि घड. पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? आढी नाही, ऍक्च्युली काय ते अढी शब्द आहे. पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असते आणि आंब्याच्या झाडांची राई असते. काय? आंब्याच्या झाडांची विचारलं तर काय? राई. लक्षात ठेवा फरक. ठीक आहे, पर्याय पहिलाच योग्य. आणि घड माहिती तुम्हाला, घड कोणाचा असतो? घड केळीचा पण घड असतो आणि द्राक्षांचा पण घड असतो. ठीक आहे, चलो जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठीची बॅच चालू आहे, विजेता बॅच. ओके, सगळे विषय याच्यामध्ये आहेत. बेसिक टू ऍडव्हान्स लाईव्ह मध्ये तुम्हाला शिकायला भेटतात. ज्यांना ज्यांना मार्गदर्शन हवंय त्यांनी या बॅचवर सध्या ऑफर चालू आहे. काय ऑफर आहे हे जाणून घेण्यासाठी हा आपला ऑफिस नंबर दिलाय 8233007373. या नंबरवर कॉल करा आणि बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन टाका. ठीक आहे, चलो नेक्स्ट जाऊयात आपण. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, तर या वाक्यामध्ये शब्दाची जात ओळखायची. मग शब्द आहे वर शब्द. वर हे काय या वाक्यामध्ये? क्रियापद, शब्दयोगी अव्यय, नाम आणि विशेषण. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. आता वर हा शब्द नामाचं पण काम करतो, वर हा शब्द विशेषणाचं पण काम करतो. वर क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरलं जातं, वर शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलं जातं आणि वर हे क्रियापद म्हणून सुद्धा वापरलं जातं. फक्त डिपेंड आहे की त्या वर शब्दाने वाक्यात कुठल्या अर्थाचं काम केलंय. इथे कुठल्या अर्थाचं काम केलंय?
दोन वर दिले तर वर हे नाम आहे. किती वर, मग दोन हे विशेषण झालं. वर हे काय नाम आहे या वाक्यामध्ये, पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या अविकारी जातीत लिंग विकार विभक्ती, लिंग वचन विभक्ती यामुळे डॅश डॅश होतो. बदल होतो, बदल होत नाही, सतत बदल होतो आणि यापैकी नाही. नीट विचार करून उत्तर द्या, घाई नाहीये काहीच आपल्याला. ज्या अविकारी जाती आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, तर या जातींमध्ये नामाच्या लिंग वचन विभक्तीमुळे त्या जातीमध्ये काय होतं? बदल होत नाही. का? कारण या जाती अविकारी आहे ना. अविकार, विकार म्हणजे बदल होणे, अ म्हणजे नाही, बदल होत नाही. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. प्रश्न कधीच पाठ नाही करायचे, उत्तर पाठ करायची नाही. अर्थ लागत लागत जाता जाता लागतो अर्थ. ठीक आहे, कधी कधी असंही करावं लागतं आपल्याला उत्तर काढण्यासाठी. पुढचा प्रश्न, सामान्य नाम हे डॅश डॅश असते. सामान्य नाम व्यक्तिवाचक, पदार्थवाचक, जातीवाचक आणि समूहवाचक. कसं असतं सामान्य नाम? सामान्य नाम कसं असतं? सामान्य नाम म्हणजे ग्रुप गट समूहाचा बोध होतो. तर सामान्य नाम हे जातीवाचक असतं. कुठं दिलंय? आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. आणि प्लस विशेष नाम हे एकवचनी सुद्धा असतं. आणि सामान्य नामाचं अनेक वचन होत आहे. अनेक वचनी. किती प्रश्न तयार झाले? सामान्य नाम हे डॅश डॅश असते. पर्याय जर जातीवाचक नसेल तर अनेक वचनी असेल. दोन्हीपैकी कुठलाही पर्याय आला तरी दोघंही बरोबर आहेत आपले. ओके, ऑप्शन थर्ड इज राईट. आवर नेक्स्ट क्वेश्चन. विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? स्त्रीलिंग म्हणजे विरुद्ध लिंगी शब्द. विधुर आणि विधुर, द आणि ध फरक या. विधुर शब्दाचा अर्थ वेगळा आणि विधुर शब्दाचा अर्थ वेगळा आहे. विधुरचा तर मी तुम्हाला इथे सांगेल, तुम्ही मला विधुर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. माहित असेल कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी आवर्जून लेक्चर झाल्या झाल्या, पिकनिक करून आल्या आल्या ओपन करून बघणार आहे कोणी मला विधुर या शब्दाचा अर्थ सांगितलाय की काय. भले तर चेक करा, सर्च करा, पण बरोबर उत्तर द्या. आता विधुर म्हणजेच काय? ज्याची बायको मरण पावली आहे. मग याच्या विरुद्ध लिंगी कपल नाही बघायचं मग अशा वेळी इथे. याच्या विरुद्ध लिंगी म्हणजे जिचा नवरा मरण पावलाय तिला काय म्हणतो आपण? विधवा म्हणतो. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. सूत या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सूत या शब्दाचा अर्थ, यावेळी खूप गोंधळ झाला पुणे कारागृहाच्या पेपरमध्ये. सूत या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असणारा पर्याय खालील पर्यायांपैकी ओळखा, असा नॉर्मल प्रश्न होता. याच्यावर आतापर्यंत आपण हेच अभ्यासलं होतं की स ला पहिला उकार सूत म्हणजे मुलगा आणि स ला दुसरा उकार सूत म्हणजे धागा. याप्रमाणे आपण तिथं उत्तर मुलगा आणि धागा हे दोघं देऊन टाकले, पण उत्तर आपलं तिथं चुकलं. का? कारण प्रश्न नीट लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळतंय की याच सूत शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ विचारलं होतं. याच सूत शब्दाचे म्हणजे स ला पहिला उकार असल्याचेच दोन वेगवेगळे अर्थ. दुसऱ्या उकाराचा सूत घ्यायचाच नव्हता तिथे. ठीक आहे, तर सूत म्हणजे मुलगा आणि सूत म्हणजेच तुझं तिचं सूत चांगलं जुळलंय, लयच गप्पा मारतायत तुम्ही, म्हणजे ते काय झाले? तुमचे सखा सोबती झाले. सूत जुळायला लागला म्हणजे तुमचं एकमेकांशी पटायला लागलं, असाही त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. तर आता इथं लक्षात घ्या, मुलगाला विरुद्ध लिंगी आहे मुलगी आणि मुलगीला समानार्थी म्हणजे सूतला काय आहे विरुद्ध लिंगी? सुता आहे, पहिलाच उकार. पर्याय तिसरा योग्य. आलं लक्षात? काय गोंधळ झाला त्या पेपरमध्ये प्रश्नात तो? चला पुढे. मीठ भाकरी या शब्दाचं लिंग कोणतं? मीठ भाकरी सामासिक शब्द आहे हा. मग सामासिक शब्दाचं लिंग कसं ओळखतो आपण? सामासिक शब्दाचे लिंग ओळखताना शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच लिंग संपूर्ण शब्दाला लागू पडतं, म्हणून ती भाकरी
पूर्णच्या पूर्ण शब्द काय झाला आपला? स्त्रीलिंगी झाला. 2 व 3 म्हणू नका. मग इथं नपुंसकलिंगी पाहिजे होतं, ते मीठ म्हणून. ठीक आहे. लेक्चर लाईक करून घ्या. म्हणाल मॅडम आज आमच्याकडे लक्ष असतंय. काय करू, मला कमेंटच दिसत नाही तुमच्या इथे. चला, लेक्चर ज्यांना आवडते लाईक करा, शेअर करत चला जरा लेक्चर. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामामध्ये जो बदल होतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामात आणि सर्वनामात बदल होतो. प्रत्यय विभक्ती कारकार्थ सामान्य रूप काय म्हणतो त्याला? मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो. प्रत्यय काढून टाकल्यानंतर नाम किंवा सर्वनामात जो बदल होतो, काना मात्रा उकार वेलांटीमध्ये जो बदल होतो, त्या बदलालाच आपण काय म्हणत असतो? सामान्य रूप म्हणत असतो. पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न आहे, आमच्या खेळाडूंची वाहवा झाली हे वाक्य आहे, तर या वाक्यामधील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. कर्ता कोणता आहे? आमच्या खेळाडू वाहवा झाली. कर्ता होणारी कोण झाली म्हणजे हो धातू. होणारी कोण? आम्ही आहे का? खेळाडू आहे? नाही. काय झालीये? वाहवा. होणारी कोण? वाहवा. वाहवा हे काय आहे? आपला नाम म्हणजेच कर्ता आहे. ठीक आहे. आता जर खोलवर प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारला तर तो कोणापासून तयार झालाय? केवल प्रयोगी अव्यय आहे. केवल प्रयोगी अव्ययाचा वापर नाम म्हणून केलाय, म्हणून हे काय झालं? आपलं अव्यय साधित नाम झालं. काय झालं? अव्यय साधित नाम. लक्षात घ्या. साधित म्हणजे प्रत्यय, अव्ययाला प्रत्यय लागून नामाचं काम, म्हणून याला म्हणतात अव्यय साधित नाम. क्लिअर? ऑप्शन थर्ड इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या आधी पोलीस भरती ऑफर चालू आहे बॅचवर. फक्त 2च फीचर्स तुम्हाला हवे आहेत, म्हणजे बाकी फीचर्स म्हणजे मॉक टेस्ट नाही भेटणार, सराव प्रश्नपत्रिका संच नाही भेटणार, त्याच्यानंतर ई बुक नाही भेटणार, त्याच्यानंतर शिकवलेल्या पीडीएफ तुम्हाला नोट स्वरूपात नाही भेटणार. ठीक आहे. फक्त भेटणार 3 महिन्याचे लाईव्ह लेक्चर, आणि हे 3 महिन्याचे लाईव्ह लेक्चर 1 वर्षभर रेकॉर्डिंग स्वरूपात. ऑफर आहे 2500ची बॅच तुम्हाला 1200ला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला फक्त एकच विषय हवा आहे, मराठी व्याकरण मॅडम सोपं असून सुद्धा माझा स्कोर कमी येतोय, त्यांच्यासाठी ऑफर आहे की ही लाईव्ह बॅच तुम्हाला 399 ला भेटतेय फक्त. कुठली पाहिजे असेल ऑफिस नंबरवर कॉल करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. सुतोवाच करणे, परवा करणे, संपविणे, दोष देणे, प्रारंभ करणे. सुतोवाच करणे म्हणजेच काय? तर सुतोवाच करणे म्हणजेच आरंभ करणे, सुरुवात करणे, श्री गणेशा करणे, ओनामा करणे आणि प्रारंभ, हे 5 अर्थ सुतोवाच या शब्दाला आहेत. 5च्या 5 समानार्थी एकमेकांचे. ठीक आहे. इथं दिले प्रारंभ, म्हणून पर्याय चौथा योग्य. त्याला विरुद्धार्थी आहे इतिश्री. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्राणी मात्रांचे लिंग डॅश डॅश असते तर वस्तू आणि ठिकाण यांचे लिंग डॅश डॅश असते. मध्ये डॅश डॅश द्यायचं राहून गेलंय, समजून घ्या. अनुक्रमे ओळखायचंय. प्राणी मात्राचं लिंग फॉर एक्झाम्पल काल्पनिक आणि वस्तूंचं लिंग वास्तविक. असं वास्तविक काल्पनिक, काल्पनिक काल्पनिक, दोन्ही पण वास्तविक, दोन्ही पण काल्पनिक, दोन्ही पण वास्तविक. प्राणी मात्रांचं लिंग, प्राणी मात्र म्हणजे फक्त जनावरच नाही, आपण सुद्धा प्राणी आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे की नाही? सजीवांचं लिंग कसं ओळखतो? वास्तविक वस्तुता असतात ना, म्हणजे समोर असतात ते, म्हणजे वास्तविक असतं. आणि वस्तू आणि ठिकाण यांना कल्पनेने लिंग दिलं जातं, योजलं जातं. म्हणजे आपलं लिंग, प्राणी मात्रांचं लिंग असतं वास्तविक आणि वस्तू ठिकाणाचं लिंग असतं काल्पनिक. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. अवघड प्रश्न वाटत असेल, पण हा प्रश्न, ही कन्सेप्ट आपण आपल्या बॅच मध्ये नामाचा लिंग विचार या टॉपिक मध्ये शिकवली. हवं तर आपल्या बॅचवाल्या मुलांना तुम्ही विचारू शकता. आहे का कोणी इथं बॅचवालं? असेल तर सांगा. ही कन्सेप्ट आपण तिथे घेतलेली आहे. ठीक आहे. चलो
पुढचा प्रश्न आहे, मला दूध आवडतं या वाक्यात विभक्ती ओळखा. आता कोणाची विभक्ती ओळखायची? ज्याला प्रत्यय लागलाय त्याचीच. एकच शब्द आहे असा, त्याच्यामुळे त्यालाच अधोरेखित करूयात. मला शब्द, मी या शब्दापासून मला तयार झालाय. मग मीला कोणता प्रत्यय लागलाय? ला. ला कशाचा प्रत्यय? द्वितीय, चतुर्थी दोन्ही बरोबर आणि प्रथमा. प्रत्यक्ष कर्म सोडून इतर कुठल्याही शब्दाला प्रत्यय लागला तर तो असतो चतुर्थी विभक्तीचा. आणि याच्यात तर कर्मच नाहीये ना. आवडणारं कोण? दूध. दूध हा करताय, आवडले ते काय? दूधच. वाक्य अकर्मक आहे, त्याच्यामुळे द्वितीयाचा संबंधच येत नाही. ठीक आहे. पर्याय चौथा, सॉरी चतुर्थी विभक्ती पर्याय दुसरा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते होत नाही असं सांगितलंय. कोणतं सामान्य रूप होत नाही असं ओळखायचंय? घोड्याला, घोड्यांना, घोड्यांचा, घोडीस, घोडीचा. आता सामान्य रूप होत नाही म्हणजे घोडा हा शब्द वाक्यात वापरल्यानंतर 3 प्रकारे बदल होतात, एकच नाहीये तो ओळखायचा. तर घोडा हा शब्द वाक्यात वापरलाय, जर एकच असेल तर आपण म्हणतो घोड्याला, आणि एकापेक्षा जास्त असेल तर प्रत्यय फक्त बदलतो. घोड्यांना, घोड्यांचा, घोड्यांत, घोड्यांमध्ये कुठलाही प्रत्यय लावा. घोडी, घोडा, घोडी स्त्रीलिंगी रूप झालं ते. सामान्य रूप नाही, त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? जे सामान्य रूप होत नाही, पर्याय चौथा योग्य. चला पुढे. महत्वाचा प्रश्न आहे, थोडं डोकं लावा. ह्रस्व स्वराऐवजी जर दीर्घ स्वराचा उच्चार केला तर काय फरक होतो? वाक्प्रचारात फरक होतो, ऐकण्यात फरक होतो, शब्दांच्या अर्थात फरक होतो आणि बोलण्यात फरक होतो. ओळखा. ह्रस्व स्वराऐवजी दीर्घ स्वर. 2 उदाहरणं देते तुमच्या समोर. हा स्वर आहे ई, ह्रस्व स्वराचा दीर्घ स्वर केला. हा पहिला उकार म्हणजे पहिला उ, ह्रस्व उ. ह्रस्व उचा दीर्घ उ केला. काय झालं रे? दिन म्हणजे दिवस, दिन म्हणजे दुबळा, सूत म्हणजे मुलगा, सूत म्हणजे धागा. म्हणजे ह्रस्व स्वराचा दीर्घ स्वर केला तर काय होतं? शब्दाच्या अर्थात बदल होतो. हे शिकवायची कोणी गरज नाहीये. याचा अभ्यास झालाय म्हणजे ऑटोमॅटिकली हे तुम्हाला येणार. तेवढा अभ्यास, तेवढं लिंक लागली पाहिजे. हा पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? दंत्य, तालव्य, दंत तालव्य, कंठ तालव्य. जावई कुठल्या प्रकारचा आहे? जावई नाही म्हटलंय, काय? जावई. चच्या जच्या शेवटी अचा उच्चार, जा म्हणजे आ म्हणजे अचा उच्चार झाला, म्हणून हा आहे आपला दंत तालव्य. पण मी जर म्हटलं जग, ज याचा उच्चार झाला म्हणून तालव्य. लक्षात घ्या फरक, सोपं आहे. चला, जे नव्याने जॉईन झाले असतील, ज्यांना लेक्चर आवडते आपलं, त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्या. पुढचा प्रश्न आहे आपला, मी आज साखर काकडी खाल्ली हे वाक्य आहे, तर या वाक्यातलं विशेषण ओळखायचंय. विशेषण कोणते ते पण ओळखायचं आणि ते कोणापासून तयार झालंय. पर्याय बघितले ते लक्षात येतं की तुम्हाला लॉंग कट आहे थोडासा ओळखायला. मी आज साखर काकडी खाल्ली, काकडी हे नाम आहे, काकडी खाल्ली आहे ना, मग कोणती काकडी? तर साखर काकडी. साखर हे विशेषण झालंय. तयार कोणापासून झालंय? तर साखर ही मूळ जात काय आहे? नाम आहे. नामाला प्रत्यय लागून विशेषणाचं काम केलंय म्हणून हे आहे आपलं नामसाधित विशेषण. पर्याय पहिलाच योग्य. चलो, पुढचा प्रश्न आहे आपला, कुटुंब वत्सल्य इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे. अलंकार ओळखायचा आपल्याला. विरोधाभास, उपमा, चेतना, गुणोक्ती, अनन्वय. जरी वाक्य नवीन वाटलं असलं, मॅडम याच्या आधी कधीच घेतलं नाही, अर्थ लक्षात घ्यायचा काय वाक्याचा. काहीच घाई नाहीये आपल्याला, हळूहळू उत्तर द्या. काय तुमची कमेंट इथं वाचून मी पुरस्कार देणार नाहीये. कुटुंब वत्सल इथे फणस हा, आता फणस ही निर्जीव गोष्ट आहे, तरी कटी खांद्यावर घेऊन बाळे. खांद्यावर घेतले म्हणजे निर्जीव गोष्टी सजीवांप्रमाणे काम करतात असा बोध होतो, तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. पर्याय तिसराच योग्य. कटी या शब्दाचा समानार्थी शब्द माहितीये का?
कटी म्हणजे कंबर. एक्झामला मला वाटतं पुणे कारागृहालाच विचारलं होतं का? आधी पण विचारून झाले, पण रिसेंटली सुद्धा विचारले. पुढचा प्रश्न आहे आपला, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यासारखी. पुन्हा अलंकारावर प्रश्न आणि अजून एक अलंकारावर प्रश्न आहे आपला. यमक, उत्प्रेक्षा, अनुप्रास आणि उपमा. काय येईल बरोबर? मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी. मुंबईची घरे मूळ गोष्ट आहे, म्हणजे हे झालं उपमेय. कोणासारखी ते झालं उपमान. खुराडा हे झालं उपमान. उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखे, प्रमाणे, परी, परीस, गत यासारखे शब्द वापरले जातात. इथे सारखे वापरले म्हणून हा कुठला अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. अजून एक अलंकारावरचा, उपमा नाही पण अलंकारावरचा प्रश्न आहे. ताजमहल एक तो एक जगती, तोच त्याच्यापाशी. आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. तर या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. यमक, दृष्टांत, अतिशयोक्ती, अनन्वय. काय येईल बरोबर? आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, अन्य नाही. उपमेयाची तुलना दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही, म्हणून उपमेयाची तुलना उपमेया बरोबरच करावी लागते. अन्य नाही म्हणून अनन्वय अलंकार. पर्याय चौथा योग्य. अजून उदाहरण त्याचं बघायचं म्हटलं तर, आईसारखी मायाळू आईच, किंवा झाले बहु, आहेतही बहु, होतीलही बहु, परंतु या समहा. अनन्वय अलंकाराची ही उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा. पर्याय चौथा योग्य. लेक्चर अजूनही लाईक केले नसेल करून घ्या लाईक. उद्या पुन्हा लाईव्ह स्वरूपात भेटणार आहोत. चलो, टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तेही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचंय. खूप सारा अभ्यास तुमचा फ्री मध्ये सुद्धा इथं होतोय. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजतंय की नाही, सगळं मला जे काय असेल ते डाऊट बिऊट, कौतुक बिवतुक, निंदा बिंदा जे काय असेल ते कमेंट बॉक्स मध्ये बिंदास तुमचं मन मोकळं करायचंय. चला थांबूयात इथे. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. ठीक आहे, बॅच वरची ऑफर लक्षात घ्या. 400+ यशस्वी रिझल्ट नंतर आपली नवीन बॅच आहे टिक्कर मराठीची 14वी बॅच, विजेता बॅच. तर या बॅच वर ऑफर ठेवण्यात आलेली आहे. काय आहे ऑफर? तर ही विजेता बॅच तुम्हा सगळ्यांना 25ची बॅच फक्त 999 ला भेटणार आहे. बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. या नंबरवर कॉल करा, ऍडमिशन घेऊन टाका. ओके, चलो बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.